मम्मी, हा बेटा. आज तुझी स्पेशल मच्छी फ्राय करून दे की. हो चालेल ना, नक्की बनवूया. आज बनवूया आपण पापलेट फ्राय, ते पण हिरव्या मसाल्यातले. तर अशा पद्धतीने मुलीच्या डिमांडनुसार मी घेतलेलं आहे फिश फ्राय बनवायला. पापलेट मस्तपैकी धुवून त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरा टाकलेला आहे, थोडंसं पेस्ट बनवून घेणार आहे मी हिरवी फिश ग्रीन मसाल्यामधले जे फिश बनवायचे आहे त्याच्यासाठी. तरी ते पुदिना, त्याच्यानंतर थोडंसं कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं हळद आणि बर्फ, हे असं सगळं मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर जी आहे जी पेस्ट आहे ती व्यवस्थितपणे मिक्स करून थोडीशी आतमध्ये जे आहे पापलेटच्या आतमध्ये देखील मी अशी त्याला मिक्स करणार आहे छानपैकी. आणि जी पूर्ण अशी ग्रीन पेस्ट आहे ती पूर्ण पापलेटला आतून बाहेरून लावून घ्यायची आहे आणि त्याला आपण अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर मी परत एकदा असं मस्तपैकी पेस्ट जी एक्स्ट्रा होती ती पण वरून अशी हे केलेली आहे. ह्याला तुम्ही त्याच्यानंतर जे आहे पेस्ट आपण अर्ध्या तास ठेवल्यानंतर थोडंसं जिरा पावडर, फिश फ्राय मसाला, आमचूर पावडर, त्याच्यानंतर धनिया पावडर असं सगळं मिक्स करून मी परत एकदा आणि थोडंसं मीठ हे सगळं परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं क्रंचीपणा येण्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. हे मी परत एकदा आउटर लेअरला असं लावून घेतलेलं आहे. ॲक्च्युली नॉनव्हेजचं आणि माझं काही कनेक्शन नाही आहे तसं, कारण की मी माळकरी आहे, पण मुलगी खाते म्हणून बनवत असते कधीतरी. त्याच्यानंतर तेल गरम करून मस्त त्याच्यामध्ये असं पापलेट फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मस्त डीप फ्राय केल्यानंतर तर तुम्ही बघू शकता इथे खूपच छान कलर वगैरे आलेला होता. आणि मला पण खरं वाटत नव्हतं की ॲक्च्युली तिची डिमांड मी पूर्ण करू शकते की नाही, बट खूपच छान झाले होते. तर मस्त गार्निश वगैरे करून फोटोज वगैरे काढलेले आहेत त्याच्यासाठी मी, आणि नंतर दिलेलं आहे तिला खायला. तर तिला पण खूप आवडलेलं आहे. अशा मस्त मस्त रेसिपी जाणून घेण्यासाठी, नवीन नवीन शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.